वळसे पाटील असतील, मानसिंगभाई पाटील असतील यांच्या माध्यमातून आमचा विकास निश्चितपणे घडलेला आहे. चिंचोली गावातील शेतकऱ्याच्या तळ्यावरती खरं तर आपण आहोत. अनेक शेतकऱ्यांच्या आपण त्या ठिकाणच्या जे काही त्या शेतकऱ्यांना त्यांना मिळालेला फायदा आहे, कशा पद्धतीने त्यांच्या या शेतीला तो पूरक आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता आपल्यासोबत आहे दादा आपलं नाव काय आणि काय सांगाल वाटतं, आपण माजी सरपंच या गावच्या आहात, काय सांगाल? माझे नाव निवृत्ती भगवंत नाणेकर, माजी सरपंच चिंचोली मोराची. माझे आजोबा शेतकरी होते, माझे वडील शेतकरी आहेत आणि मी सुद्धा शेतीच करतो. मी शेतीच्या माध्यमातून गावाचा विकास करण्याचा प्रयत्न आजपर्यंत करत आहोत. पण आमच्या गावासाठी आमच्या पाठीशी असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील असतील, मानसिंगभाई पाचुनकर पाटील असतील, यांच्या माध्यमातून मला शेतीचा नाद असल्यामुळं मी शेती करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु मी शेती पाण्या वाचून वंचित होतो. आमच्या महिला भगिनींना 4-4, 5-5 किलोमीटर पाणी आणण्यासाठी साहेब जावं लागत होतं आणि त्यासाठी वळसे पाटलांच्या जेव्हा गावात येईल तेव्हा साहेबांचा माझा नेहमी पाण्यावरनं संघर्ष होता. साहेबांनी एकच शब्द मानसिंगभाई यांना केला की मानसिंग ही व्यक्ती, हे सरपंच काय सांगतात यांच्यावर बारकाईने लक्ष दे, भैया यांच्यामध्ये कसल्या प्रकारचं मनापासून लक्ष घाल. आणि भैयांनी आम्हाला अतिशय ताकदीने एक मनापासून त्यांनी चारी मारण्याचा संकल्प पहिल्यांदा केला आणि चारी मारून देण्याचं काम केलं. आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून चारीमध्ये पाईप टाकण्याचं काम आम्ही आमच्या खर्चाने केलं आणि 7 किलोमीटर आम्ही येत असताना आमच्या पाठीशी मध्यंतरी वरुडे गाव, संतोषदादा भरणे हे भैयांचे त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे आणि चांगले संबंध होते आणि म्हणूनसाठी आम्हाला एक गाव क्रॉस करून येता आलं किंवा एक शेतकरी सुद्धा दुसऱ्या शेतामध्ये जाऊ देत नाही. परंतु आम्ही एवढ्या मोठ्या चारी खोदली की 6-7 पाईपलाईन आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र चिंचोली गावासाठी आणल्या आणि त्याला सहकार्य म्हणून संतोषदादा भरणे आणि मानसिंगभाई पाचुनकर असतील, दिलीप वळसे पाटील असतील, यांनी सगळ्या प्रकारच्या एजन्सी असेल, पाईपाची मदत असेल किंवा ज्या पाणी पुरवठ्याच्या ज्या योजनेच्या ज्या परवानगी असतील ते सगळं देण्याचं काम साहेबांनी केलं आणि म्हणूनसाठी आज आम्हाला आमची शेती, आमच्या शेत्या काळ्या मातीला हिरवा शालू नेसवण्याचं काम आम्हाला खऱ्या अर्थानं माझ्या जीवनामध्ये मला वाटत होतं की मला एवढं पाणी मिळेल का नाही हे मी झोपत असताना सुद्धा मला कळत होतं. परंतु जेव्हा माझं हे स्वप्न साकार झालं, अक्षरशः माझ्या डोळ्यातनं पाणी आलं साहेब. मला इतका आनंद झाला की मला जीवनामध्ये एवढं पाणी मिळालं. की माझी शेती आज सगळी जरी ऊसानी फडवली, माझ्याकडे आज 2 एकरची ऊस आहे, मी 4 एकर आता लावणार आहे आणि माझं संपूर्ण कुटुंब, माझ्या कुटुंबामध्ये माझं पाणी आल्यामुळं माझ्या शेजारचे जे 4 शेतकरी असतील त्यांना सुद्धा त्यांच्या विहिरीला पाणी देण्याचं काम, विहिरीला पाणी वाढण्याचं काम होतंय आणि म्हणूनसाठी माझी पूर्ण वस्ती सुजलम सुकलम झाली. एवढेच नव्हतं, माझा 70% गाव आज 7-8 पाईपलाईन म्हणजे 35-40 इंची पाणी माझ्या चिंचोलीमध्ये आल्यामुळं या 2 माणसांच्या कृपा आशीर्वादानं आम्ही आज साहेब खऱ्या अर्थानं सुखी झालो. वळसे पाटील असतील, मानसिंगभाई पाटील असतील यांच्या माध्यमातून आमचा विकास निश्चितपणे घडलेला आहे.